कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांचं मंत्रिपद मिळाल्यावर पहिल्यांदाच आगमन, शहरात ठिकठिकाणी जंगी स्वागत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांचं छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिल्यांदाच आगमन झालं। यावेळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय। ढोल ताशा व फटाके वाजवत जल्लोषात त्यांचं स्वागत करण्यात आलं। पूर्व मतदारसंघाचे आमदार अतुल सावे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना इतर मागास, बहुजन कल्याण, दुग्ध विकास व अपारंपरिक ऊर्जा विभागांचं मंत्रिपद देण्यात आलं आहे। कॅबिनेट मंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर ते शहरात आले असता त्यांचं शहर आणि जिल्ह्यात जंगी स्वागत करण्यात आलं। हर्सुल टी पॉइंट, हर्सुल मयूर पार्क, हडको परिसर, सिडको परिसर, आंबेडकर चौक, रिलायन्स पेट्रोल पंप, काळा गणपती, 7 हिल, आकाशवाणी, सिंचन भवन, क्रांती चौक, नूतन कॉलनी, पैठण गेट, गुलमंडी, मछली कडक आदी ठिकाणी त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं। भारतीय जनता पक्ष, महायुती आणि जवळपास सर्वच पक्षाच्या नेत्यांनी अतुल सावे यांचं स्वागत केलं। दरम्यान दुपारी राजा बाजार येथील संस्थान गणपती इथं महाआरती करण्यात आली। यावेळी अतुल सावे यांनी सर्वांचे आभार मानले। दरम्यान राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप बारकाईनं पाहिल्यास त्यात भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचं वजन घटल्याचं दिसतंय। जलसंपदा विभागानं 2 तुकडे करून ते या दोघांकडे देण्यात आले आहेत। महाजन यांच्याकडे जलसंपदा विभाग विदर्भ, तापी, तर विखे यांच्याकडे जलसंपदा गोदावरी व कृष्णा खोरे अशी जबाबदारी देण्यात आलेली आहे। दुसरीकडे भाजपचे संभाजीनगरातील मंत्री अतुल सावे हे या मंत्रिमंडळात हेवीवेट मंत्री ठरले आहेत। त्यांच्याकडे ओबीसी विकास खात्यासोबत दुग्ध व्यवसाय विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण विभाग देण्यात आलेला आहे। त्यांच्या तुलनेत धनंजय मुंडे यांना अन्न व नागरी पुरवठा हे अधिक महत्त्वाचं खातं मिळालंय। त्यामुळे एकूणच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला मानाचं स्थान मिळालं आहे। त्यानंतर आता जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कुणाकडे जातं याकडे जिल्ह्याचं लक्ष आहे। मी तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलो आणि एक हिंदू आमदार म्हणून या शहरातून तिसऱ्यांदा आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे होता। संस्थान गणपतीचा आशीर्वाद होता, म्हणून मला तिसऱ्यांदा मंत्री व्हायची पण संधी मिळाली। आणि काल आमचं अधिवेशन संपलं आणि आज सकाळी मी आणि श्रीजी गोराळकर साहेब नागपूरहून निघून आलो आणि 11 वाजेपासून शहराच्या संपूर्ण पार हर्सुल पासून सुरुवात केली। ते आज संस्थान गणपतीला येऊन मी या रॅलीमध्ये सर्व सहभागी झालेले आमच्या अनिल भैया यांनी अतिशय परिश्रम घेतला। शिरीष गोराळकरजी आहेत, सगळे आमचे पदाधिकारी आहेत, सगळे सरचिटणीस आहेत, सर्व नगरसेवक आहेत, आमचे निवडणूक प्रमुख, निवडणूक संपल्या, शिवाजी दांगे, सर्वच आमच्या सगळ्या भगिनी सकाळी 11 वाजेपासून आज या रॅलीमध्ये सगळेजण आहेत। सगळे पदाधिकारी मी नाव घ्यायला सगळ्यांचे घेऊ शकतो, पण सर्व आहेत। माझी दोन्ही मुलंही अजिंक्य आणि अनुराग ते पण सकाळपासून या रॅलीत आहेत। मी त्यांना विचारलंय पण आज फॅक्टरी नाही गेले, म्हणत आज फॅक्टरीला सुट्टी आहे। तर सांगण्याचा एकच उद्देश आहे, तुम्ही सगळ्यांनी जे अफाट प्रेम मला केलं आणि त्या प्रेमामुळेच छत्रपती संभाजीनगरमधली ही अटीतटीची निवडणूक, हिरव्या सापाला ठेचायची निवडणूक, भारतीय जनता पार्टीचा तुम्ही भरघोस मला आशीर्वाद दिला। त्यामुळे ही आज मी आणि तिसऱ्यांदा मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करेन, आमचे नेते व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला, मला 3 खात्याची जबाबदारी दिलेली आहे। ओबीसी वेलफेअर जे माझ्याकडे पूर्वी होतं, दुग्ध विकास एक दिलेला आहे आणि सोलार एनर्जी म्हणजे ऊर्जा जे आहे त्याचं पण, जे आज माननीय मोदीजींचं स्वप्न आहे की या देशामध्ये प्रत्येकाच्या घरावर सोलार असलं पाहिजे, कोणालाही लाईटचं बिल येऊ नये, त्या दृष्टिकोन ठेवून
आज आणि मला ते आज खातं मिळालं. मी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामध्ये काम करून या महाराष्ट्र प्रदेशाला देशामध्ये 1 नंबरचा प्रदेश आपण राज्य आपलं आहेच, पण 5 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये आपलं हे राज्य यायला पाहिजे. त्यातला आपला मेजर जो पोर्शन आहे तो आपला महाराष्ट्राचा असावा, याकरता आपण पुढे करणार आहोत. आज ही रॅली यशस्वी करण्यामध्ये अनेक लोकांनी प्रयत्न घेत यशस्वी करण्याकरता माननीय प्रशांत नांदेडकर असतील, लक्ष्मण थेटे असतील, शिवाजी दांडगे असतील, दीपक राखणे असेल, जालिंदर भाऊ शेंगे असतील, आमचे शाहूभाई असतील, सगळेच आमच्या भगिनी वर्षाताई, कलाताई, माधुरीताई गेला दिसते आहेत तिकडे, आणि आमचे मोठे बंधू पृथ्वीराज भाऊ मागून बघतायत, आम्हाला आशीर्वाद देत आहेत. प्रमोद भैया, प्रमोद रोटे आणि सगळे मंडळ अध्यक्ष आमचे नितीन खरात असतील, विवेक राठोड असेल, रामचंद्र जाधव असेल, आणि शिवसेनेचे जंजाळ साहेब पण आमच्याबरोबर रॅलीत होते. नंतर त्यांना शिरसाट साहेबाची कुठे रॅली आहे त्याला जायचं होतं, ते पण होते. अनेक लोक आमचे शंकर म्हात्रे असतील, सर्वांनी, केंद्रे सर आहेत, कुठे गेले सर्व, महेश, अरे महेश सर कुठे गेले आमचे सर, अरे तुम्ही पुढे राहत जाणार सर, हेडमास्टर मागे असतं तर कसं व्हायचं. अशा सर्वांनी नाव घ्यायला गेलं तर अजून खूप नावं घ्यावं लागतील.